हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर तुमच्या दृष्टीने हेल्दी हेअर कसे असायला पाहिजे ते तर मला नक्की कमेंट करून सांगा. पण माझ्या दृष्टीने केस कसे असायला पाहिजेत ते एकदम हेल्दी. मग ते छोटे असो किंवा मोठे असो, लांब असो किंवा पातळ असो. आपला केसांचा जो हेअर टाईप आहे ना, तो हेल्दी असायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्यात, महिन्यातून ज्या 4 गोष्टी करायलाच पाहिजे, तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिली जी गोष्ट आहे तो म्हणजे हेअर मास्क. कोणताही एक हेअर मास्क तुम्हाला आठवड्यातून किमान एकदा तरी लावायचा आहे. आता बघा, खूप वेगवेगळे हेअर मास्क मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, पण माझा फेवरेट किंवा खूप जास्त इफेक्टिव्ह असणारा हेअर मास्क म्हणजे जास्वंदीच्या फुलाचं जेल आणि त्याच्यामध्ये बघा ॲलोवेरा तुम्ही ॲड करू शकता. पण इकडे मी फक्त जेल, त्याच्यात ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल ॲड केलेल्या आहेत. सगळ्यात सोपा हेअर मास्क हा आहे. तुम्ही याच्याऐवजी ॲलोवेराचा बनवू शकता किंवा मेथी दाण्यांचा, दह्याचा वेगवेगळे हेअर मास्क बनवू शकता. केसांना लावायचं आणि त्याच्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवायचे. याच्यामुळे काय होतं तर फक्त आपले केसच नाही तर हेअर मास्कमुळे आपला स्कॅल्प निरोगी राहायला मदत होते आणि त्याच्यामुळे केस वाढतात. दुसरी कोणती गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे केस एकदम हेल्दी राहायला मदत होते. छान. तर बघा, प्रत्येक गोष्टच फक्त केस लांब करण्यासाठी नसते किंवा केस गळती थांबवण्यासाठी नसते. तर भरपूर असे केसांचे प्रॉब्लेम आहेत ना, की केस आपले मेंटेन राहायला पाहिजेत. आपले जे केस आहेत ना, त्यांना एकदम मॅनेजेबल ठेवण्यासाठी आणि एकदम डॅमेज होऊ नये म्हणून त्यांना वेळोवेळी ट्रीटमेंट करण्यासाठी ना, काही गोष्टींची गरज असते आणि त्याच्यातील नॅचरल गोष्ट जी आहे ती म्हणजे मेहंदी. आता इकडे बघा, काही हेअर स्पा पण मी तुम्हाला सांगत असते, पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह जो मार्ग आहे ना, केसांना एकदम मस्त असा ट्रीट करण्याचा तो म्हणजे नॅचरल मेहंदी. इकडे मी प्रॉपर नॅचरल मेहंदी म्हणजे मेहंदीची पानंच वापरलेली आहेत आणि आता परत मला कमेंट करतात, की आम्हाला पानं कुठून भेटतील? तर मी परत सांगते, आमच्याकडे झाड आहे आणि त्याचीच आम्ही मेहंदी अशी लावतो. तर 3 गोष्टी ॲलोवेरा, जास्वंदीची फुलं, मेथीदाणे याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही तुम्ही नॅचरल पावडर मिक्स करा आणि ती 1 तास ते 2 तास केसांना ठेवा. महिन्यातून एकदा किंवा लईच जास्त तुमचे केस डॅमेज झालेले असतील ना, तुम्ही 15 दिवसातून एकदा सुद्धा करू शकता. सगळ्यात बेस्ट रिझल्ट या मेहंदीचा आहे. यानंतर महत्त्वाची आणि एकदम तिसरी जी गोष्ट आहे ना, खूप जास्त केसांना उपयोगी अशी, की बघा ज्यावेळेस आपण केसांना हेअर मास्क लावतो किंवा मेहंदी लावतो, तरीसुद्धा काही जणींचे ना केस असे थोडेसे रफ असतात. म्हणजे केस छान आहेत, निरोगी आहेत, खूप हेल्दी आहेत, गळत नाहीत. पण असं ज्यावेळेस केस धुतो, त्यावेळेस असे ते पूर्णपणे मॅनेजेबल दिसत नाहीत. असे विस्खुरलेल्यासारखे दिसतात किंवा थोडेसे फ्रिजी टाईप दिसतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही हे करायचं आहे, जवसाचं जेल आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे साहित्य असेल ना, जसं की फुलं, मेथीदाणे भिजलेलं, या जेलमुळे पूर्ण स्कॅल्पसोबतच आपले जे हेअर लेंथ असते ना, ते स्मूथ व्हायला मदत होते. म्हणजे तुमचे जर फ्रिजी केस असतील ना, तर ते हळू तुम्ही जर हे कंटिन्युअस करत गेला ना, तर हळू एकदम स्मूथ व्हायला मदत होते. मेहंदी लावल्यानंतर हे करायचं आहे, तरीसुद्धा केस असे एकदम सुळसुळीत होतात. म्हणजे एक प्रकारचं नॅचरल कंडिशनर आहे ते. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइल, हेअर ऑइलिंग. केस गळण्यासाठी, केसांचं म्हणजे स्कॅल्प ट्रीट होण्यासाठी, केसांना मॉइश्चर ॲड करण्यासाठी, पूर्णपणे केसांची जी हेल्थ असते ना, ती मुळांपासून टोकांपर्यंत अवलंबून असते. तर बघा, कोणत्या टायमिंगला काय करायचं सगळं सांगितलेलं आहे. पण शेवटी सांगते, पण खूप महत्त्वाचं, की ऑइलिंग. केस धुण्यापूर्वी ऑइलिंग खूप गरजेचं असतं आणि एवढ्या नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं हे हर्बल तेल आहे, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कितीतरी वर्ष झालेले आहेत, की हे मी कंटिन्यू लावते आणि रिझल्ट तर तुम्ही सगळ्यांनी शेअर केलेलाच आहे मला. सगळे जे लावतात की नाही त्यांच्यासाठी हे रिझल्ट आलेलेच आहेत किंवा जे दुसरे हेअर रेमेडीज आहेत ना, त्यांचेसुद्धा तेवढेच रिझल्ट आलेले आहेत. सगळ्यात सोप्पं म्हटलं ना, तर या 4 गोष्टी तुम्ही महिन्यातून करा. तुमचं हेअर केअर पूर्ण झालं असं समजा. या 4 गोष्टी तर तुम्हाला करायच्याच आहेत, पण या 4 गोष्टींना पर्याय असू शकतो. म्हणजे हेअर मास्कला तुम्ही दुसरा हेअर मास्क, मेहंदी जशी मी केलेली आहे त्याच्या मी दुसरे जे प्रकार शेअर केलेले आहेत, तसं तुम्ही दुसरं साहित्य घेऊन जसं तुम्हाला अवेलेबल होईल त्यानुसार किंवा हेअर स्पामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला जो सूट होईल आणि तुम्हाला जे साहित्य भेटेल त्यानुसार तुमचं हेअर केअर तुम्ही ठरवा. लगेचच नाही, पण नक्कीच फरक पडतो. खरोखर फरक पडतो. हे मी अनुभवलेलं आहे. तुमच्यातील कित्येक जणींनी सुद्धा हे अनुभवलेलं आहे. फक्त मनापासून करायचं आहे. केस खरोखर तुम्हाला नॅचरल आणि हेल्दीच पाहिजे असतील ना, तर थोडंसं प्रयत्न करायलाच लागतात आणि या गोष्टीसुद्धा करायलाच लागतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.